नमस्कार. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी एम.एड डिपार्टमेंट. मी डॉक्टर राठोड लाजवंती, हेड ऑफ द डिपार्टमेंट. आज आपण एज्युकेशनल रिसर्च यामधील क्वालिटेटिव्ह रिसर्च मेथड याचा अभ्यास करणार आहोत. संशोधनाचे 2 प्रकार आहेत खरं तर, संख्यात्मक संशोधन आणि गुणात्मक संशोधन. क्वालिटेटिव्ह रिसर्च, गुणात्मक संशोधन, सांख्यिकी प्रक्रिया न वापरता किंवा कोणत्याही प्रकारची आकडेमोड न करता निष्कर्षाप्रत पोहोचणे म्हणजे गुणात्मक संशोधन होय. प्रामुख्याने व्यक्तिगत, समूह, संघटना, संस्था यांचा यात समावेश होतो. हे संशोधन वैयक्तिक व सामूहिक दोन्ही प्रकारचे असू शकते. एरिक्सनने गुणात्मक संशोधनाऐवजी अर्थनिर्वचनात्मक संशोधन असा शब्दप्रयोग गुणात्मक संशोधनासाठी केलेला आहे. गुणात्मक संशोधनासाठी संशोधकामध्ये असणारी कौशल्य पुढीलप्रमाणे आहेत. अर्थात गुणात्मक संशोधन करत असताना संशोधकामध्ये पुढील प्रकारची कौशल्य असणे आवश्यक आहे. संशोधकाला परिस्थितीचे चिकित्सक विश्लेषण करता आले पाहिजे. संशोधकाने संशोधन करत असताना पूर्वग्रहाला थारा न देता संशोधन केले पाहिजे. गुणात्मक संशोधन करत असताना संशोधकाचा दृष्टिकोन हा स्वच्छ असला पाहिजे, निर्दोष असला पाहिजे. त्याचबरोबर विश्वसनीय साधनसामग्री मिळवता आली पाहिजे आणि जे काही संशोधन केलं जाणार आहे गुणात्मक संशोधन त्याच्यावर अमूर्त चिंतन संशोधकाला करता आलं पाहिजे. या गुणात्मक संशोधनाची माहिती संकलन करण्याची काही तंत्रे आहेत. ते म्हणजे सखोल व मुक्त मुलाखती, सहभागी निरीक्षण, मुलाखत आणि कृत्रिम संकलन. गुणात्मक संशोधनाचे प्रकार आहेत: मानववंशशास्त्रीय संशोधन, पायाभूत संशोधन, व्यक्ती अभ्यास, संभाषण विश्लेषण, जीवनचरित्र आणि घटनात्मक अभिगम. गुणात्मक संशोधनाची आवश्यकता. संशोधनाच्या विकासाकरिता गुणात्मक संशोधनाची आवश्यकता आहे. घटनांची तर्कसंगती किंवा घटनांचा क्रम लावण्यासाठी गुणात्मक संशोधनाची आवश्यकता आहे. कोणत्याही घटनेचे सखोल चिंतन करण्यासाठी गुणात्मक संशोधनाची आवश्यकता आहे. कोणत्याही घटनेचे दीर्घ स्वरूपाचे निरीक्षण करण्यासाठी गुणात्मक संशोधनाची आवश्यकता आहे. असंरचित मुलाखती घेण्यासाठी गुणात्मक संशोधनाची आवश्यकता आहे. गुणात्मक संशोधनामध्ये प्रासंगिक नोंदी घेतल्या जातात. त्याचबरोबर अप्रत्यक्ष नोंदी देखील या गुणात्मक संशोधनामध्ये घेतल्या जातात. संशोधनाशी संबंधित विशिष्ट हेतू संदर्भात यामध्ये अभ्यास केला जातो. सामाजिक शास्त्रातील संशोधनासाठी उपयुक्त असे हे संशोधन आहे. वाढ, विकास, प्रगती, अधोगतीचे प्रमाणाचा शोध घेण्यासाठी गुणात्मक संशोधनाची आवश्यकता आहे. गुणात्मक संशोधनाची वैशिष्ट्ये. गुणात्मक संशोधन हे कार्यक्षेत्र कृत्रिम नसून नैसर्गिक असते. एकापाठोपाठ एक उद्गामी पद्धतीने निष्कर्ष काढले जातात. गुणात्मक संशोधनामध्ये घटनेचे सविस्तर वर्णन केले जाते. व्यक्तीचा स्वतंत्रपणे विचार करून अर्थनिर्वचन गुणात्मक संशोधनामध्ये केले जाते. विविध अनुभवावरून खुलेपणा या गुणात्मक संशोधनामध्ये दिसून येतो. नमुना निवड ही हेतू पुरस्पर किंवा एखादा हेतू ठेवूनच हे संशोधन केले जाते किंवा याची नमुना निवड केली जाते. संशोधनाची मूलगामी माहिती या संशोधकाला प्राप्त होते. गुणात्मक संशोधनाची नीतितत्वे. काही इथिक्स आहेत ते पुढीलप्रमाणे. गुणात्मक संशोधन ही अनौपचारिक प्रक्रिया आहे. गुणात्मक संशोधनामध्ये ही एक खाजगी प्रक्रिया आहे. गुणात्मक संशोधनामध्ये संशोधनकर्त्याकडून जी माहिती मिळालेली असते किंवा ज्या व्यक्ती
च्या जीवनचरित्रावर किंवा एखाद्या घटनेचा ज्यावेळेस अभ्यास केला जातो त्या घटनेची माहिती ही गोपनीय ठेवली जाते. स्वतंत्र विचार केला जातो. याच्यामध्ये व्यक्तीचा अभ्यास केला जातो. ही सामाजिक परिस्थिती हाताळण्यासाठी किंवा सामाजिक संशोधन करण्यासाठी, व्यक्ती अभ्यास करण्यासाठी हे संशोधन फायदेशीर आहे. याच्यामध्ये न्यायिक तत्त्वाने संशोधन केले जाते. माहितीचे उपयोजन केले जाते. अशा पद्धतीने गुणात्मक संशोधनाची नीतितत्वे, अनौपचारिक प्रक्रिया, खाजगी प्रक्रिया, गोपनीयता, स्वतंत्रता, व्यक्तीचा आधार, फायदेशीर, न्यायिक पद्धती आणि माहितीचे उपयोजन हे आपल्याला गुणात्मक संशोधनाची नीतितत्वे सांगता येतील. गुणात्मक संशोधनाची गृहीतके. हे संशोधन वर्णनात्मक स्वरूपाचे असते. याच्यामध्ये क्षेत्र कार्य समाविष्ट केलेले असते. यामध्ये निष्पत्तीपेक्षा प्रक्रियेशी अधिक संबंध असतो. या संशोधनामध्ये कसे घडले याकडे जास्त लक्ष दिले जाते. यामध्ये उद्गामी पद्धतीचा वापर केला जातो. जीवन व अनुभवांचा अर्थ लावण्याकडे या संशोधनामध्ये कल दिसून येतो. तर अशा पद्धतीने आज आपण गुणात्मक संशोधन म्हणजे काय, गुणात्मक संशोधनाचे किती प्रकार आहेत आणि त्याची गुणात्मक संशोधनाचा अर्थ, त्याची कौशल्ये, संशोधकाकडे असलेली कौशल्ये, माहिती संकलनाची तंत्रे, गुणात्मक संशोधनाचे प्रकार, गुणात्मक संशोधनाची आवश्यकता, गुणात्मक संशोधनाची वैशिष्ट्ये, गुणात्मक संशोधनाची नीतितत्वे आणि गुणात्मक संशोधनाची गृहीतके याचा आपण अभ्यास केलेला आहे. थँक्यू.